तुमचा एक दोस्त म्हणून, तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी तुमच्या घराचा, परिवाराचा सदस्य म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। मला काही अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा, त्याचा खुलासा करा। मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करणार। ठीक आहे, त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे, परंतु मलाही 5 वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। पुढच्या वेळेस काय होईल 2.5 वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही, कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिले जातात। मलाही त्याची जाणीव आहे। आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की 2.5 वर्ष हे राहतील, 2.5 वर्ष ते राहतील। आता 2.5 वर्ष तुम्हालाही थांबावं लागेल अनेकांना, परंतु मी काम करायला कुठं कमी पडणार नाही। मी मंत्री राहिलो 4 वेळेस, मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेचा 100% विजय झालेला आहे। तुम्ही यामध्ये तुम्ही पराजय झाले असतील या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश, परंतु मी माझे कर्तव्य पार पाडताना ही गवाही देतो की मी धुळ्याचा पालकमंत्री होतो, त्या ठिकाणी 100% आमची महायुती निवडून आली। मी हिंगोलीचा पालकमंत्री आहे, त्यावेळेस होतो, तिथेही 100% निवडून आले। आणि संभाजीनगर औरंगाबादचा पहिला पालकमंत्रीचा सन्मान मला मिळाला, तिथेही 100% आले। अरे किती कोण इतका नशीबवान असन मनाजीराव का मी पहिला पालकमंत्री, हा जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर मी पहिला पालकमंत्री आहे का याची आता अनेक पालकमंत्री बनतील, मंत्री बनतील, परंतु पहिला जसं मी शेवटचा सरपंच आणि पहिला नगराध्यक्ष झालो सिल्लोडचा, तर कधी माजी नगराध्यक्ष बोलतच नाही मला, पहिला नगराध्यक्ष, तसा पहिला पालकमंत्री बनण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। मी त्यांचे मनापासून आभार मानतोय। काम करण्यामध्ये आपण राजकारण करतोय, मला माहिती आहे अनेक हजारो लोक माझ्या सत्कारासाठी आलेले आहेत। मी शेवटच्या माणसाचा सत्कार घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, हे मी जाणून बुजून तुम्हाला यासाठी बोलू लागलो। काही लोकांना म्हणतील का फक्त स्टेजवरचेच लोकांचे सत्कार घेणार का, आमचा काही आहे का नाही आहे, तर तुमचा सर्व आहे, कारण की या स्टेजवर पाठवणारे तुम्ही आहे। हे जे